हॅलो हाय नमस्कार गुड मॉर्निंग सगळ्यांना. आज आहे अक्षय तृतीया. मी सकाळी लवकर उठले, मस्तपैकी फ्रेश झाले आणि आज साधा सिंपल मेन्यू करायचा होता नैवेद्यासाठी. कारण पुरणपोळी ना मल्हारला आवडती ना त्याच्या डॅडाला आवडती आणि मलाही नाही आवडत एवढी. त्यामुळे आम्ही छान असा साधा मेन्यू ठेवला होता आज. सो वरण भाताचा कुकर लावला. कुकरच्या शिट्ट्या होईपर्यंत मी घेतली देवपूजा करायला आणि माझं हे सुंदर प्रसन्न देवघर पाहिलं की माझा दिवस अगदी छान जातो. माझ्या पप्पाला स्वच्छ अंघोळ घातली, छानपैकी दिवाबत्ती करून. तुम्हाला इथं अंधार दिसत असेल कारण माझं पिल्लू अजूनही झोपलेलं होतं म्हणून मी लाईट काही चालू केली नाही. लाईट चालू केली की तो लगेच उठतो. त्याच्यानंतर देवपूजा करून मी आली होती किचनमध्ये आणि तोपर्यंत तो झोपेतनं उठला होता. मग त्याची पण लुडबुड चालू होती. मी इकडे भाजीची तयारी करत होती. पटापट कांदा वगैरे चिरला आणि त्याच्यानंतर मी टाकलं होतं वरण फोडणीला. भाजी झाली, भात झालेला. साधा सिंपल मेन्यू असल्यामुळे पटकन होऊन गेला आणि आमरस वगैरे केला. आणि हे सगळं करत करत मध्ये मध्ये आमची दुसरी कामं पण चालू होती, जसं की मल्हारचा ब्रश, त्याची अंघोळ. तर त्याच्या डॅडाने आज खूप मला मदत केल्यामुळे माझं पटापटा काम झालेलं आहे. तर इकडं माझी भाजी वगैरे रेडी झालेली आणि त्याच्यानंतर मी आली हॉलमध्ये. पटपट हॉल आवरून घेतला. स्वच्छ घर मला फार आवडतं. काहीही असू देत पण मी स्वच्छता कधीच सोडत नाही. माझी कितीही घाई असली, कुठं बाहेर जायचं काय असली, मी पहिले घर स्वच्छ करून जाते. कारण आल्या आल्या जर मला पसारा दिसला की माझी फार चिडचिड होती. त्याच्यापेक्षा आपलं घर नेहमी टापटीप असावं, त्याच्याने प्रसन्नता येते घरामध्ये. आणि तुमच्याशी बोलता बोलता पटापट हॉल आवरून झाला. हॉलमध्ये मोस्टली ना माझ्या मल्हारचीच खेळणी असतात, त्याचाच पसारा असतो. त्यानंतर त्याच्या डॅडाने आणले होते आज वडे नाश्त्याला बाहेरून, कारण माझा स्वयंपाक चालू होता म्हणून. मस्तपैकी वड्यांचा नाश्ता केला, छान हा माझ्या देवाला नैवेद्य दाखवला आणि त्याच्यानंतर आम्ही जेवण केलं. आम्ही चाललो होतो एका ठिकाणी. आता कुठे चाललो होतो हे तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये मी सांगेल. हा माझा हँडसम बॉय रेडी होऊन कॅबची वाट बघ